आदि अंदर जो भी शख्स होता है जिसको जाना है उनको अंदर छोड़ा जाता है। उसके बावजूद भी सैफ अली खान के घर के अंदर एक शख्स पहुंचता है और चाकू से हमला करता है। उसका इरादा क्या है साफ नहीं हुआ है। एक कहीं न कहीं अपने आप में बहुत बड़ा सवाल पैदा करता है, क्योंकि यहाँ से थोड़ी दूर पर सलमान खान का भी घर है, शाहरुख खान का भी घर है और बाबा सिद्दीकी भी यहाँ से थोड़ी दूर पर रहते हैं जिनके ऊपर फायरिंग की गई थी। तो इस तरह की जांच अभी जो मुंबई पुलिस है इन तमाम सवालों की जांच कर रही है। तर सैफवरील उपचाराबाबत लीलावती रुग्णालयाकडून निवेदन जाहीर करण्यात आलेलं आहे। त्यासोबतच पोलीस सध्या सैफ अली खानच्या या निवासस्थानी दाखल झाले असून या ठिकाणी पोलिसांकडून तपास सुरू आहे। सैफच्या मणक्याजवळ एक गंभीर घाव असल्याची माहिती मिळते। तर लीलावती रुग्णालयात सध्या सैफ अली खान याच्यावर उपचार सुरू आहे। दुसरीकडे मुंबई पोलिसांचं पथक सैफच्या घरी दाखल झालंय। तर सैफवरील उपचाराबाबत रुग्णालयाकडून निवेदन देखील जारी करण्यात आलंय। मध्यरात्री 3:30 चोरांकडून हा चाकू हल्ला झाला। सैफवर 6 वेळा हा हल्ला झाला असून 2 गंभीर जखमा असल्याचं कळतंय। तर सैफवर सध्या लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहे। चोराकडून 6 वार करण्यात आले, ज्यात 2 मोठ्या जखमा सैफ अली खानला झालेल्या आहे आणि त्यामुळे सैफवर लीलावती रुग्णालयात उपचार सध्या केले जात आहेत। शस्त्रक्रिया देखील केली जात आहे अशी माहिती रुग्णालयाकडूनच देण्यात आलेली आहे। तर या चाकू हल्ल्यात सैफ अली खानला 2 गंभीर जखमा झाली असल्याची देखील माहिती डॉक्टरांकडून देण्यात आलेली आहे। तर अभिनेत्री करीना कपूरसह मुलगा दोन्ही मुलं हे सुरक्षित असल्याचं कळतंय। 3 कर्मचाऱ्यांना यासंबंधी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय। मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून या घटनेचा अधिक तपास करण्यात येतोय। तर सैफसह कुटुंबीय सुरक्षित असल्याची देखील माहिती आता कळते। घरातील 3 कर्मचाऱ्यांचे सध्या तपास सुरू आहे। तर 6 वेळा चाकूचा वार सैफ अली खानवर करण्यात आलेला आहे, ज्याच्यात 2 जखमा या गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। घरातील 3 कर्मचाऱ्यांना सध्या पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय। तर गुन्हे शाखेचं पथक सध्या सैफच्या निवासस्थानी देखील दाखल आहे आणि या ठिकाणी तपास केला जातोय। अधिक चौकशी पोलिसांकडून सुरू आहे। मध्यरात्री ही संपूर्ण घटना घडलेली आहे। सैफवर हल्ला करणारी व्यक्ती रात्रभर घरात दबा धरून बसली होती अशी देखील माहिती समोर येते। घरात शिरलेल्या व्यक्तीचा महिला कर्मचाऱ्याशी वाद सुरू होता। सैफ अली खाननं वाद ऐकताच तो रूम बाहेर आला होता। हल्लेखोर महिला कर्मचाऱ्याच्या ओळखीचा होता का, त्यामुळे असा सवाल उपस्थित होतोय आणि या प्रकरणी शोध सुरू झालाय। सैफवर हल्ला करणारी व्यक्ती रात्रभर घरात दबा धरून बसली होती। अधिक अपडेट आपण घेत आहोत आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, काय अपडेट येते? सध्या पोलिसांचा तपास जो आहे तो सैफ अली खान यांच्या घरामध्ये आजूबाजूच्या इमारतीच्या परिसरामध्ये सुरू झालेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर तो चोर सैफ अली खान यांच्या घरामध्ये 12व्या मजल्यावरती कशा पद्धतीने घुसला या सगळ्याचा तपास जो आहे तो आता गुन्हे शाखेच्या पोलिसांकडनं केला जातोय। गुन्हे शाखेचं पथक जे आहे ते या ठिकाणी तपास करण्याकरता आलेलं आहे। जवळपास 7 पथकं जी आहेत ती या तपासात तयार करण्यात आलेली आहेत आणि वेगवेगळ्या अँगलने या संपूर्ण घटनेचा तपास जो आहे तो पोलिसांकडनं सध्या या ठिकाणी करण्यात येतोय। सुरक्षा व्यवस्था या इमारतीला तैनात असते आणि त्याचसोबतच अनेक CCTV कॅमेरेज आहेत। या सगळ्यांना चकमा देऊन तो चोर जो आहे तो इमारतीच्या 12व्या मजल्यावरती कसा प्रवेश करतो आणि या सगळ्या प्रवेशानंतर चोरीच्या उद्देशाने गेलेल्या या चोराकडनं सैफ अली खान यांच्यावरती हल्ला कशा पद्धतीने होतो या सगळ्या घटनेचा तपास आता पोलिसांकडनं संपूर्ण वेगवान पद्धतीने सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या संपूर्ण ही जी इमारत पाहू शकतो ती इमारत जी आहे ती उच्चभ्रू इमारत आहे आणि या आजूबाजूला संपूर्ण उच्चभ्रू असा परिसर आहे। या संपूर्ण परिसरामध्ये एखादा चोर घरामध्ये शिरणं हे खरं तर मोठं प्रश्नचिन्ह आहे, कारण की अशा अनेक इमारती आहेत आजूबाजूच्या परिसरामध्ये। या इमारतीला देखील 2 दरवाजे होते, 2 गेट होते। त्या दोन्ही गेटवरती सुरक्षा रक्षक जो आहे तो खासगी सुरक्षा रक्षक नेमलेला असताना अनेक CCTV कॅमेरे असताना सुद्धा या सर्वच सुरक्षा व्यवस्थांना भेदून हा चोर वरती 12व्या मजल्यावरती कशा पद्धतीने जातोय या सगळ्याचा तपास जो आहे तो पोलिसांकडनं या ठिकाणी केला जातोय। आणि लिफ्टला ॲक्सेस कार्ड होतं, ॲक्सेस कार्ड शिवाय लिफ्टमध्ये ती लिफ्ट जी आहे ती चालू होत नव्हती। अशा वेळेस त्या चोराला त्या लिफ्टचा ॲक्सेस कार्ड कुणी दिला किंवा तो चोर पायऱ्यांच्या मार्गाने 12व्या मजल्यावरती गेला होता का, या सगळ्या
गोष्टीची जी तपासणी आहे ती आता पोलिसांकडनं या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतात. डॉग स्क्वॉड देखील आलेला आहे. आपण पाहू शकतो की डॉग स्क्वॉडच्या मदतीने आता या सगळ्या गोष्टीचा तपास जो आहे तो पोलिसांकडनं होताना पाहायला मिळणार आहे. आणि श्वान पथक जे आहे ते आता या ठिकाणी आलेलं आहे आणि श्वान पथकाच्या मदतीने आता पोलीस जो आहे तो या पुढचा तपास जो आहे या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतील. खरं तर सैफ अली खान यांच्या घरी चोर शिरला कसा काय आणि त्याच्याकडनं चोरीच्या उद्देशाने हल्ला होतो या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात आता प्रश्नचिन्ह निर्माण होताना पाहायला मिळतोय. जो चोर आहे त्याने या आजूबाजूच्या भागाची परिसराची रेकी जी आहे ती गेल्या अनेक दिवसांपासून केलेली होती का आणि इमारतीमध्ये जाण्याच्या रस्त्याच्या संदर्भात त्याला कुणी अधिकची माहिती दिली होती का या चोराला, या सगळ्या संदर्भातली माहिती जी आहे ती संपूर्ण पोलिसांकडनं या ठिकाणी या गोष्टीचा तपास जो आहे तो होताना पाहायला मिळतोय. आणि आजूबाजूची जी इमारती असतील त्या इमारतींमध्ये देखील पोलिसांनी आता चौकशी जी आहे ती करताना आपल्याला पोलीस या ठिकाणी सध्या आपल्याला पाहायला मिळतात. कारण की बाजूच्या इमारतीच्या संपूर्ण जी संरक्षक भिंत असते त्या संरक्षक भिंतीवरतून उडी मारून तर हा चोर सैफ अली खान यांच्या इमारतीमध्ये आला नव्हता का, या सगळ्या अनेक गोष्टींचा तपास जो आहे तो सध्या पोलिसांकडनं या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. अक्षय, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काम करणाऱ्या 3 कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि सोबतच त्यांचे मोबाईल सुद्धा त्यांनी ताब्यात घेतलेले आहेत. तर पोलिसांकडून आणखीन काही अपडेट्स मिळत आहेत का? नक्कीच वृषाली, खरं तर इतकी उच्चभ्रू वस्ती आहे. या उच्चभ्रू वस्तीमध्ये खरं तर या इमारतीमध्ये अनेक CCTV कॅमेरेज आहेत. प्राथमिक दृष्ट्या आपल्याला जे क्राईम ब्रांच गुन्हे शाखेचे जे पोलीस होते त्यांनी सांगितलं की जवळपास 30 CCTV कॅमेरे या संपूर्ण इमारतीमध्ये आहेत. अर्थात 30 CCTV कॅमेरे आणि खाजगी सुरक्षा रक्षक या सगळ्यांना भेदून हा चोर जो आहे तो इमारतीच्या 12व्या मजल्यावरती जातो कसा, हा सगळा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. जर एका अभिनेत्यावरती अशा पद्धतीने हल्ला होतोय तर सामान्य नागरिकांचं काय, हा देखील प्रश्न या निमित्ताने होतोय. त्याचमुळे त्यांच्या घरामध्ये सैफ अली खान यांच्या घरामध्ये असलेले जे 3 कर्मचारी आहेत त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे आणि त्यांचा मोबाईल ताब्यात घेतलेला आहे. पोलिसांच्या अनेक अँगलने सध्या तपास सुरू आहे. कारण की या चोराला इमारतीमध्ये येण्याचा मार्ग आणि त्याचसोबतच 12व्या मजल्यापर्यंत नेण्याचा प्रवेश मार्ग कुणी दिला, या सगळ्या संदर्भातला प्रश्नचिन्ह जो आहे तो आता निर्माण होताना पाहायला मिळतोय. त्या चोराचे आणि या कर्मचाऱ्यांचे काही संबंध आहेत का आणि या सगळ्या संदर्भातच्या अँगलचा तपास जो आहे तो पोलिसांकडनं आता सुरू झालेला आहे. पोलिसांची पथकं देखील आता तयार आहेत. 7 पथकं या संपूर्ण प्रकरणामध्ये तयार करण्यात आलेली आहे. हल्ला करून तो चोर देखील या संपूर्ण इमारतीमधनं पसार होतोय. त्यामुळे या सगळ्या गोष्टीमध्ये सुरक्षा रक्षक होते कुठे, कारण की ज्यावेळेस हल्ला झाला त्या हल्ल्यानंतर आवाज देखील झालेला आहे इमारतीमध्ये आणि या सगळ्या गोंधळाच्या नंतर देखील तो चोर या इमारतीमधनं व्यवस्थित पद्धतीने पसार कसा होतो हा प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात आता पोलिसांकडनं वेगवेगळ्या अँगलकडनं आता तपास जो आहे तो सुरू केलेला आहे. अनेकांचे मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत. कर्मचाऱ्यांचे मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत. त्या मोबाईलमधनं काही संशयास्पद मिळतंय का याचा देखील तपास जो आहे तो पोलिसांकडनं होणार आहे. नक्कीच अक्षय, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा. तर पोलिसांनी सैफ अली खानच्या घराचा CDR जो आहे तो सध्या ताब्यात घेतलेला आहे. महत्त्वाची बातमी